नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता आपण पहिल्यांदाच जर परीक्षा देत आहात, तर पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षेत आपण यश कसं मिळवायचं, यासाठी आजचा पर्टिक्युलर आपला व्हिडिओ लेक्चर आहे. लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये सिलेबस कसा आहे, एक्झामिनेशनचं पॅटर्न कसं असेल, परीक्षा ऑनलाईन आहे की ऑफलाईन, पासिंग क्रायटेरिया काय आहे, स्टडी प्लॅन आपलं काय असावं आणि बुक लिस्ट 2026च्या एक्झामिनेशनसाठी आपण कशा प्रकारचं बुक लिस्ट वापरायला हवं, हे सगळं जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 2026चे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात, तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा, जेणेकरून पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण परीक्षेमध्ये यश संपादन करू शकता. आपण सुरुवात करूया. आपल्या पर्टिक्युलर जितकेही डाउट्स आहे तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विषयी, हे सगळे डाऊट तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून संपूर्णतः क्लिअर होताना दिसून येईल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1 करिता आपली नवीन बॅच सुरू होत आहे 30 मार्च पासून. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. यामध्ये नेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण 10 वर्षाचं PYQ इथे अभ्यास करणार आहोत. सोबतच 5000 प्लस MCQ सीरीज आहे. कुठलंही रेफरन्स बुक न वापरता कंप्लीट नोट्स वापरलं तरीही शॉर्ट आपण क्वालिफाय होणार. यासाठी डेली 8 वाजता सेशन असेल. सेशन लाईव्ह होणार आहे आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा बघू शकता. फीज आहे 3000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच पेपर 1च्या नवीन बॅचला जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि लायब्ररी सायन्सचा कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 साठी देखील आपली नवीन बॅच 30 मार्च पासून सुरू होत आहे. पेपर 2 ची फीज आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि सोबतच नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा, हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 2 ला देखील आपण जॉइन करू शकता. सो आपण जाणून घेऊया काय आपल्याला करायचं आहे, जेणेकरून या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण शॉर्ट क्वालिफाय होऊ शकतो. सर्वप्रथम मित्रांनो बघा, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर आहे. दोनही पेपर आपल्याला खूप महत्त्वाचं दिसून येतं. पेपर 1 हा कॉमन पेपर आहे, ज्यामध्ये 50 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 100 गुणांसाठी हा पर्टिक्युलर पेपर 1 असतो. सेम आपलं पेपर 2 जे आहे ते सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला सब्जेक्टिव्ह म्हणजे कोणाचं हिस्ट्री, इकॉनॉमिक्स असं विविध आपल्याला सब्जेक्ट यामध्ये दिसून येतं, ज्यावर आधारित 100 प्रश्न 200 गुणांसाठी इथे आपल्याला येणार आहे. ओव्हरऑल 300 गुणांचं ही परीक्षा होते. ठीक आहे. त्यामध्ये पेपर 1 मध्ये किती सिलेबस आहे, तर 10 युनिटचा इथे सिलेबस आहे. 10 युनिटवर आधारित आपल्याला किती प्रश्न असेल, 50 प्रश्न असणार आहे 100 गुणांकरिता. तर हे सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे. आता अभ्यास करताना आपण काय गोष्टी लक्षात घ्यावं, तर एक युनिट, जसं तुम्ही युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूडचा अभ्यास करीत आहात, तर हा अभ्यास करण्यासाठी 12 दिवस तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यावर आधारित MCQ सॉल्व्ह करा, PYQ सॉल्व्ह करा. म्हणजे मॅक्सिमम 1 युनिट तुमचं 12 दिवसामध्ये व्हायला हवं. ठीक. चला, नेक्स्ट काय आहे, एक्झाम हे ऑफलाईन होणार आहे आणि OMR बेस ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन असतं. एक्झामिनेशनचं 300 गुणांसाठी कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग इथे नाही. आता भरपूरदा इथे प्रश्न विद्यार्थ्यांना आलेला की ही परीक्षा जी आहे ऑनलाईन होणार म्हणून, पण अद्यापही 2026 ची परीक्षा विषयी असं काहीच नाही. 2026 ची परीक्षा ही पूर्णतः ऑफलाईनच होणार आहे आणि OMR बेस असेल. कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग इथे आपल्याला पाहायला मिळणार नाही. पासिंग क्रायटेरिया काय आहे, तर बघा, हे कट ऑफ बेस असतं कॅटेगरीनुसार. ठीक आहे. कॅटेगरीनुसार आपल्याला कट ऑफ आलेलं दिसून येतं. यासाठी तुम्ही काय करा, प्रिव्हियस म्हणजे 2025चा कट ऑफ जे आहे, किती आलेला आहे ते ऑफिशियली तुम्ही बघून घ्या आणि त्या कट ऑफमध्ये 3 ते 5% तुम्ही ॲड करा आणि तो गोल ठेवा. कारण कट ऑफ जर वाढलं आणि आपण बघत आहोत आता दरवर्षी परीक्षेचं जे लेवल आहे, दरवर्षी परीक्षेचा लेवल हा आणखीन वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, प्रिव्हियस जे 2025चा कट ऑफ आहे, तो आपल्या समोर ठेवायचं.
प्रिव्हियस कट ऑफ जर आपण समोर ठेवलं मित्रांनो, त्यातून काय होतो, समोरचं जे 2026चं आपलं कट ऑफ असेल, तो वाढीव असला तरीही आपण शुअर शॉट इथे क्वालिफाय होणार. ओव्हरऑल 200 गुणांपर्यंत जर मार्क आपल्याकडे आहे, तर एक सेफ स्कोरमध्ये आपण आहो असं समजायचं आणि नक्कीच आपण 200 गुणापर्यंत आणलेलं तर क्वालिफाय होतो. आता पेपर 1 मध्ये 10 युनिट आहे. जसं पहिलेच सांगितलं 50 प्रश्न 100 गुणांसाठी, पण इथे सगळ्यात मेजर आहे 1च तास असतो आणि या 1 तासामध्ये डी-आय, मॅथ्स अँड रिझनिंग सोबतच 6 युनिटवर थेअरिकल पार्ट आणि एक पॅराग्राफ सोडवावं लागतं. पेपर 2 सब्जेक्टिव्ह आहे. कोणाचं हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मॅनेजमेंट असे पर्टिक्युलर पेपर 2 ज्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि 2 तासाचं कालावधी. ओव्हरऑल 300 गुणांपैकी आपलं कट ऑफ जे आहे ते येत असतं. आता करायचं काय आहे? ठीक आहे. आता सरतेशेवटी तुम्ही लक्षात घ्या, आता आपल्याकडे वेळ आहे. ठीक आहे. त्यामुळे सिलॅबस काढा. पेपर 1 चाही सिलॅबस आपल्या जवळ असावं आणि पेपर 2 चा सुद्धा सिलॅबस आपल्याला ऑफिशियल साइटवर अवेलेबल आहे. इव्हन जर आपण ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट केलेलं आणि तुम्ही पेपर 2 ला देखील जॉइन करता, तर ऑब्व्हियसली तुम्हाला तिथून सुद्धा ते मिळून जातं. इम्पोर्टंट टॉपिक्स तुम्हाला कव्हर करावं लागेल. ठीक आहे. डेली तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे एम-सी-क्यूजची, कारण एम-सी-क्यू खूप गरजेचं आहे. पी-वाय-क्यू जवळपास 5 वर्षांचा अभ्यास करावं. या पी-वाय-क्यूजच्या अभ्यासातून आपल्याला पी-वाय-क्यू टॉपिक मिळतात आणि मॉक टेस्ट सोडवा. आता मॉक टेस्ट का बरं? कारण एक सराव होतं. पेपर 1चं सुद्धा मॉक टेस्ट सोडवायचं आहे आणि पेपर 2चं सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट सोडवायचं आहे. दोनही मॉक टेस्टचा फायदा कसा होईल? टाईम मॅनेजमेंटचं जी समस्या आहे ते सॉल्व्ह होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे परीक्षेत म्हणजे प्रश्न पाहून भीती जे निर्माण होतं ना, ते होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण आजपासूनच या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा. बुक लिस्टचा विचार केलं तर विद्याभारती प्रकाशनाचं तुम्ही बुक यूज करू शकता किंवा डॉक्टर शशिकांत अन्यत्राते सरांचं बुक आहे. ते सुद्धा कोणतंही बुक वापरलं तरीही सफिशियंट आहे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं, जर ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स जरी वापरलं आणि या कंप्लीट कोर्सला जॉइन केलं, तर संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक सो मच.